अजित पवारांनी बोलावली नगरसेवकांची बैठक। उद्या पुण्यात सर्किट हाऊसला होणार बैठक। पक्ष संघटना टिकवण्यासाठी उपाययोजनांवर होणार चर्चा। विधान परिषद निवडणुकीत कुणी कुणाला फसवलं नाही, निवडणूक रणनीती चुकल्याचं जयंत पाटलांचा पराभव झाला। विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर शरद पवार यांचं भाष्य। पराभवाच्या भीतीने रोज नवीन योजनेचा सपाटा सुरू आहे। राज्यावर संकट असताना उपाययोजना केल्या नाहीत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनापूर्वी जमा होणार। अजित पवार यांची मोठी घोषणा। जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे होणार जमा। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। राजकीय नेत्यांकडून अविमुक्तेश्वरानंदाचा व्हिडिओ ट्विट। मोदींना आवाहन केल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली वारीमुळे चर्चांना उधाण, तर तिन्ही नेत्यांच्या शहांसोबतच्या भेटीमुळे इच्छुकांच्या आशा मात्र उंचावल्या। मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून सुरू होणार। आरे कॉलनी ते बीकेसी मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार। भाजप नेते विनोद तावडेंची ट्विटद्वारे माहिती। दहशतवादी यासीन भटकळच्या विशाळगडावरील वास्तव्याची चौकशी होणार। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। खराब हवामानामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं। नागपूर ते गडचिरोली प्रवासादरम्यानची घटना। पायलटच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला। निवडणुका आल्या की ऑफर येतात। महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत, एकत्र निवडणूक लढणार। प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरवर छगन भुजबळांचं उत्तर। भिवंडीत बीएसएनएल कार्ड घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। शहरातील गौरीपाडा येथील बीएसएनएल कार्यालयात गर्दी। इतर कंपन्यांनी दर वाढवल्याने ग्राहकांचा बीएसएनएल कार्ड घेण्याकडे लक्ष। सांगलीच्या कडेगावचा मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक। 150 वर्षाची परंपरा असलेल्या मोहरममध्ये हिंदू समाजाला मान। इशाळवाडीत दरडग्रस्तांच्या घराचं बांधकाम अंतिम टप्प्यात। सिडकोद्वारे सुरू आहे 44 घरांचं बांधकाम। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी। सिल्लोड शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच पूजा। कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस अधीक्षक संदीप घुलेंचं सांगलीकरांना आवाहन। लाडक्या बहिणीच्या अर्जावर आमदारांची छबी। आमदार देवेंद्र भुयार अडचणीत येण्याची शक्यता। काँग्रेसने केली कारवाईची मागणी। सांगलीच्या मिरजेत पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी। संतप्त नागरिकांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालत घर धारवले। मराठवाड्यातील धरण आणि प्रकल्प भरणार का याबाबत चिंता। जायकवाडी प्रकल्पात केवळ 4% जलसाठा, तर 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 4 धरणे कोरडी। आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।